अक्षय तृतीया हिंदू दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीयेला ही येते असते. 3.5 मुहूर्तांपैकी हा शुभ मुहूर्त मानला जातो आणि या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केलेले आहे. या दिवसाला आखा तीज असं सुद्धा म्हणलं जातं. या दिवशी अन्नपूर्णा देवी जयंती, नरनारायण या जोडदेवाची जयंती, परशुराम जयंती, बसवेश्वर जयंती, हयग्रीव जयंती अशा गोष्टी असतात. या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्याचे लेखनिक म्हणून गणपतीने काम केले अशी आख्यायिका सुद्धा प्रचलित आहे. यावर्षी अक्षय तृतीया ही 10 एप्रिलला आहे. या दिवशी लोक सोने चांदीची खरेदी करतात आणि इतर मौल्यवान वस्तू घरी आणतात, जेणेकरून अक्षय तृतीयेला कमावलेले धन अक्षय राहील. भगवान विष्णूने नारदांना सांगितले होते की अक्षय तृतीयेला मनुष्य जे काही काम करेल त्याला तेच फळ मिळतं आणि ते अक्षय राहतं, कधीही संपत नाही. याचे वर्णन पद्मपुराणात सुद्धा आहे. अक्षय तृतीयेला लोक सुख, समृद्धी, वैभव, धन आणि ऐश्वर्य वाढवण्यासाठी अनेक उपाय करतात. परंतु या दिवशी अशा काही गोष्टी आहेत की ज्या करू नयेत, कारण यामुळे देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते आणि तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरं जाऊ शकतं. अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणकोणत्या गोष्टी करू नयेत याविषयीचे आता वर्णन आपण जाणून घेऊया की अक्षय तृतीयेला काय करू नये. पहिलं म्हणजे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी करण्याची परंपरा आहे, परंतु या दिवशी प्लॅस्टिक, ॲल्युमिनियम किंवा स्टीलची भांडी अशा गोष्टी खरेदी करू नयेत. धार्मिक मान्यतेनुसार या गोष्टींवर राहूंचा प्रभाव असतो आणि म्हणून घरात नकारात्मकता आणि गरिबी येऊ शकते. 2 म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणालाही पैसे किंवा कर्ज देणे टाळावे. यामागे एक श्रद्धा अशी आहे की असे केल्यामुळे घरातील लक्ष्मी दुसरीकडे जाते. 3 म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने किंवा सोन्याचे दागिने हरवणे खूप अशुभ मानलं जातं. हे धनहानीचे लक्षण मानलं जातं आणि म्हणून या दिवशी धनहानी शुभ मानली जात नाही. 4 म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजास्थान, तिजोरी किंवा पैशांची जागा अस्वच्छ ठेवू नका. घराची नीट साफसफाई करा. अस्वच्छ घर नकारात्मकतेने भरलेले असते, ज्यामध्ये लक्ष्मीचा वास राहत नाही. 5 म्हणजे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर चोरी, खोटं बोलणं, जुगार इत्यादी गैरकृत्यांपासून दूर राहा, कारण यातून कमावलेली पापे सुद्धा आयुष्यभर अक्षय तुमच्यासोबत राहतात. 6 म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी मांस, मद्य, लसूण, कांदा इत्यादी गोष्टींचे सेवन करू नये. या तामसिक गोष्टींपासून सुद्धा तुम्ही दूर राहा. या दिवशी शंख, कवड्या, श्रीयंत्र, कुबेर यंत्र, भगवान श्री गणेश, श्री विष्णू यांचा आपल्या वाणीने, कृतीने अपमान होणार नाही याची काळजी घ्या. या सर्व गोष्टी देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत. 8 म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा करताना माता लक्ष्मीला तुळशीची पानं अर्पण करू नयेत. या गोष्टी अगदी लक्षात ठेवून त्याप्रमाणे त्या गोष्टींचं पालन करा, म्हणजे तुम्हाला पुढे याचा त्रास होणार नाही आणि जे तुम्ही कराल चांगलं किंवा वाईट हे तुम्हाला अक्षय मिळणार आहे, हे कधीही विसरू नका. श्री स्वामी समर्थ.